नमस्कार मित्रांनो, न्यू जे के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरती संबंधित नवीन अपडेट हाती आलेला आहे आणि त्या अपडेटविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, खूप काही विद्यार्थ्यांनी शिक्षक भरती संबंधित नाराजगी व्यक्त केली होती आणि ती नाराजगीचे कारण होते TET न देऊ शकले. म्हणजे काही विद्यार्थी TET देऊ शकले नाही व काही नापास झाले. तर मित्रांनो, त्यांना या भरतीत चान्स नाही आहे, त्यामुळे त्यांनी नाराजगी व्यक्त केली होती आणि अशाच प्रकारची एक याचिका बीएडधारकांनी सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. नेमकं या याचिकेमध्ये काय दिलेले आहे त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, महाराष्ट्र टाईममध्ये ही बातमी आली होती. यामध्ये दिलं होतं, तांत्रिक कारणामुळे अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी तसेच TET देऊ न शकलेले DED व BED धारकांना शिक्षक भरतीस संधी द्या. म्हणजे तांत्रिक कारणामुळे किंवा इतर अडचणीमुळे TET देऊ शकलेले विद्यार्थी जे DED किंवा BED धारक असतील त्यांना शिक्षक भरतीमध्ये संधी द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि या मागणीमुळे एक पॉईंट निर्माण झालेला मित्रांनो, म्हणजे सरकारला विचार करायला लावलं या पॉईंटमुळं. कदाचित यामुळे सुद्धा भरतीची जी प्रक्रिया आहे ती लांबवली जाऊ शकते मित्रांनो. तसेच पुढे दिले, राज्यात 9 वर्षानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 10,001 जागां भरण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर मित्रांनो, 10च्या ऐवजी 12 झालेले आता. तसेच त्यात सध्या विद्यार्थ्यांचे लॉगिन इनमध्ये जाऊन अर्जाची दुरुस्तीची संधी देण्यात आलेली आहे. आणि प्रवर्गामुळे वाद समोर आल्यानंतर दुरुस्तीवरून विलंब होत असल्याने बेरोजगारांमध्ये नाराजगी आहे. बघा मित्रांनो, आधीच उशीर झालेल्या भरतीत आणि खूप काही प्रॉब्लेम येत आहे पवित्र पोर्टलमध्ये आणि तशामध्येच परत याचिका दाखल झालेली आहे. तर या याचिकेमुळे सुद्धा भरतीवर परिणाम होऊ शकतो, म्हणजे भरती ही लांबवली जाऊ शकते. तसंच पुढे दिलं आहे, यामध्ये नवीन मागणी पुढे आली आहे. कोणत्या कारणामुळे शिक्षक पात्रता परीक्षा अभियोक्ता चाचणी देऊ न शकलेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी असे बेरोजगारांनी मागणी केलेली आहे. या संदर्भात पत्र उपसंचालक व संचालक शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले आहे. या संबंधीचे जे पत्र आहे ते उपसंचालक व संचालकांना देण्यात आलेले आहे. तसेच DED व BED होऊन काही तांत्रिक कारणामुळे अर्ज भरता आला नाही, परीक्षा देता आली नाही, अशा DED व BED धारकांना संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा बेरोजगारांची नोकरी संधी द्यावी असे हे पात्रताधारकांचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, इथे दिले नव्या मागणीमुळे पेच B शिक्षक होण्याची स्वप्न उराशी बाळगून शेकडो विद्यार्थी BED DED केले. अनेक वर्षापासून भरती प्रक्रिया नाही, त्यामुळे बेरोजगारांची संख्या ती वाढली आहे. आणि शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अभियोक्ता चाचणी बंधनकारक करण्यात आली. पदवी तसेच पदविका आहे, मात्र काही तांत्रिक कारणामुळे अभियोक्ता चाचणी देता आली नाही. अशांना केवळ चाचणीसाठी संधी गमावण्याची भीती आहे आणि या बेरोजगारांचा विचार करत यांना काही दिवसाच्या मर्यादा देत भरती प्रक्रियेत संधी द्यावी असे या पत्रात म्हटले आहे. यावर शिक्षण विभागाने, बघा मित्रांनो इथे दिलं, यावर शिक्षक विभाग काही निर्णय घेतो हे येणाऱ्या काळात समोर येईल. मात्र नवीन मागणीमुळे नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारची न्यूज आलेली म्हणजे तसेच मित्रांनो, या याचिकेचा नेमका परिणाम भरतीवर होतो किंवा नाही याचे अपडेटसुद्धा मी तुम्हाला देत राहील मित्रांनो. तसेच मित्रांनो, नेमका शासन कशा प्रकारे निर्णय घेतो, यांना संधी भेटणार किंवा नाही, अशा सगळ्या अपडेट तुम्हाला शिक्षक भरती संबंधी या चॅनलवर भेटत राहतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर प्राप्त होतील. धन्यवाद मित्रांनो.